लोकशाही राऊंडअपच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काँग्रेसला मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रस्ताव दिला गेल्याचं आता समजतंय। राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी काल हा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळतेय। एकीकडे काँग्रेसची वंचित सोबत आघाडी करण्यासंदर्भातली चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीची सुद्धा एंट्री होतीये की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। आणि याचबरोबर सीपीआयच्या नेत्यांनी सुद्धा काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे मुंबईमध्ये महायुती आणि त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युती व्यतिरिक्त आणखी एक नवी आघाडी तयार होतीये का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी, पुण्यातले भाजपचे सर्व आमदार उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी पुण्यातले सर्व भाजपचे आमदार उद्या मुंबईत येणार आहेत। जागा वाटपाची अंतिम बैठक मुंबईत होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघ निहाय ही बैठक होईल। प्रत्येक आमदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघ निहाय प्रभागातल्या जागांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून जागांचा आढावा सादर करणार आहे। चर्चेअंती भाजपच्या जागा अंतिम ठरवल्या जातील आणि जागा वाटप केलं जाईल। तर उद्या काँग्रेसची संसदीय बोर्डाची बैठक होतीये आणि या बैठकीसाठी राज्यातले काही प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला समजतंय। पालिका निवडणुका आता तोंडावर आहेत आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला कमालीचं महत्त्व प्राप्त झालंय। ज्यांच्या सोबत बसलात त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या आडून उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटलंय। ते ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा ना, हा माझा सवाल आहे त्यांना की ज्यांचं लांगुल चालन करतायत, ज्यांचे जोडे घेऊन डोक्यावर चालतायत, एकदा त्यांना बाकी काहीच माझी माफक एवढी अपेक्षा आहे की त्यांनी वंदे मातरम म्हणावं बस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।